छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो। इथे प्रतिमेच्या स्वरूपात उपस्थित आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आद्य आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडाजी यांना त्रिवार अभिवादन करतो। मंचावर उपस्थित सर्वांचं नावं घेत नाही, कारण नावं घेईल तर वेळ जाईल। तर मंचावर उपस्थित सगळे मान्यवर या सर्वांना पण माझा सप्रेम जयसेवा। मित्रांनो, खूप जास्त बोलणार नाही, थोडक्यात 2-4 गोष्टी बोलतो। मला आता 2 गोष्टी सुचल्या की या 2 गोष्टींवर आपण बोललो पाहिजे। पहिली गोष्ट आहे की स्वराज्य म्हणजे काय। आपण ऐकलं ना, वाचलं, प्रत्येक ठिकाणी वाचतो, बोलतो, ऐकतो आणि जिथे शिवाजी महाराजांचा उल्लेख येतो तिथे स्वराज्य हा शब्द येतो। मग प्रश्न पडला पाहिजे की स्वराज्य म्हणजे काय। आणि दुसरा प्रश्न, दुसरी गोष्ट ज्याच्यावर मला बोलायचं वाटतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले नसते तर काय झालं असतं। छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले नसते, त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली नसती, या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती तर काय झालं असतं। तर पहिले आपण या गोष्टीवर बोलू की हिंदवी स्वराज्य स्थापन होण्याच्या आधी काय। हिंदवी स्वराज्य स्थापन होण्याच्या आधी थोडासा इतिहासात जाऊ आणि इतिहासामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल की बाहेरच्या देशातून बाबर या भारत देशात आला। बाबरनी मुघल साम्राज्याची स्थापना केली। बाबर, त्याचा मुलगा हुमायून, हुमायूनचा मुलगा मग अकबर आणि मग शहाजहान आणि त्याच्यानंतर औरंगजेब। तुम्ही 2 गोष्टींची तुलना करा। अकबराचा शासनकाल जर पाहू आपण तर त्याच्यामध्ये आपण बघतो की पुष्कळ जरा गोष्टी न्यायप्रियतेच्या संदर्भात होत्या आणि काही अन्यायाच्या संदर्भात होत्या, त्या बाबतीत मला बोलायचं नाही। पण औरंगजेबाचा जो कार्यकाळ होता, या कार्यकाळामध्ये तुम्हाला सांगतो दारा शिकोह नावाचा मुलगा होता शहाजहानचा। शहाजहान आपल्या नंतर या हिंदुस्थानात ज्याला राज्य देणार होता, म्हणजे शहाजहानच्या नंतर जो बादशाह बनणार होता तो होता दारा शिकोह। दारा शिकोहच्या संस्कृतच्या बाबतीत खूप अभ्यास होता आणि पुष्कळ जरा गोष्टी त्याच्या संदर्भात, मला त्याच्यावरही बोलायचं नाही। दारा शिकोह हा बादशाह बनणार, पण औरंगजेबाच्या मनात बादशाह बनण्याची खूप मोठी इच्छा होती आणि त्याने आपल्या सगळ्या भावांच्या विरोधात बंड पुकारला। आपल्या वडिलांना शहाजहानला कैदेत टाकलं आणि आपला भाऊ दारा शिकोह याची मान कापली आणि ते मान कापून शहाजहानच्या समोर टाकलं कि देखो मैंने तुम्हारे होने वाले बादशाह की गर्दन काट कर तुम्हारे सामने रखी है, इसलिए यहाँ का बादशाह मैं बनूंगा। या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे की राज्य करण्यासाठी, बादशाह बनण्यासाठी तो माणूस इतका हपापला होता, इतका लालची झाला होता की त्याने आपल्या भावाची मान कापली। तो व्यक्ती या अख्ख्या हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी म्हणून एकेका राजाला हरवत एक प्रदेश पादांकृत करत होता आणि आपली मुघल सल्तनत जी आहे ती वाढवत होता। बरं, मुघल सल्तनत वाढवण्यामध्ये त्रास कशाला होता? त्रास होता एका गोष्टीचा, आणि तो त्रास होता की मुघल सल्तनत मध्ये येणाऱ्या प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला एक धर्म स्वीकारायचा होता, तो इस्लाम धर्म होता। जबरदस्तीने स्वीकार करायचा होता। आणि स्वराज्य काय आहे हे सांगतो। स्वराज्य म्हणजे या स्वराज्यामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, तो स्वराज्यात राहताना त्याला त्या गोष्टीचे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे की तो जर हिंदू असेल तर त्याने हिंदू धर्माचं पालन केलं पाहिजे, तो मुस्लिम असेल तर त्याने मुस्लिम धर्माचं पालन केलं असेल, तो ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चन धर्माचं पालन केलं असेल करायला पाहिजे, किंवा मग तो शीख असेल तर त्याने शीख धर्माचं पालन करायला पाहिजे, करेल।
म्हणजे कोणावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नव्हती, ही स्वराज्याची कल्पना होती। आणि स्वराज्य बनलं कसं? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इथे बसलेल्या सगळ्या माता भगिनींना उद्देशून मला एक गोष्ट बोलायची आहे। स्वराज्याचे बी आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवलं म्हणून, पण ते बी त्यांच्या मनात रोवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजमाता जिजाऊ यांनी। राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासून त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान दिलं। आपल्या माहेरी असताना लखुजी जाधवांची ती कन्या राजमाता जिजाऊ लखुजी जाधवांच्या इथून ज्या काही गोष्टी त्या शिकून आल्या त्या सगळ्या गोष्टी, मग त्याच्यात त्यांना धर्माचं ज्ञान द्यायचं असेल किंवा मग नीतिमत्तेचं ज्ञान द्यायचं असेल, आणि आई बहिणींची जर सन्मान, आई बहिणींचा सन्मान करण्याची गोष्ट असेल तर ती सुद्धा राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना शिकवली। मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, एकदा स्वराज्याच्या नंतर, स्वराज्यात राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांनी एका मुघलांच्या एका राज्यावर स्वारी केली, आणि स्वारी केल्यानंतर काय केलं की तिथली सगळी संपत्ती जी आहे ती तिथून आणली उचलून। मग त्यावेळेस काय झालं की तिथल्या एका सरदाराने, म्हणजे मावळ्यांच्या एका सरदाराने त्या मुघल राजाच्या एका सुनेला उचलून शिवाजी महाराजांच्या समोर नजराणा म्हणून पेश केला, आणि हे म्हटलं की महाराज मी तुमच्या समोर संपत्ती सर्व आणली, पण या संपत्तीपेक्षा एक मोठा नजराणा तुमच्या समोर मी आणलेला आहे, आणि तो नजराणा आहे ही त्या राजाची सून आम्ही तुमच्या समोर भेट म्हणून देतो। मग शिवाजी महाराजांचं काय म्हणणं होतं? शिवाजी राजांचं म्हणणं होतं, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती। विचार करा की त्या परस्त्रीला ज्या शिवाजी राजांनी आपली माता म्हणून म्हटलं आहे, माझी माता जर अशी सुंदर असती तर मी पण सुंदर झालो असतो, अशी भावना व्यक्त करणाऱ्या त्या शिवाजी राजांच्या राज्यात जर माता बहिणींची इज्जत होत नसेल, माता बहिणींचा सन्मान होत नसेल, आणि मला त्याच्यावर खूप जास्त बोलायचं नाही, कारण तुम्ही पेपरमध्ये वाचता, मग ती लहानशी मुलगी का असेना आणि मग ती 70 वर्षांची वृद्ध का असेना, त्यांच्या आबरूचे लक्तरे तोडताना आम्हाला थोडीशी लाज वाटत नाही आता नराधमांना की आम्ही त्या ठिकाणी राहतो ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज झाले। आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्याची यांची जी संकल्पना होती ती संकल्पना आज आमच्या संविधानाची संकल्पना आहे, हे नेहमीसाठी लक्षात असलं पाहिजे। ज्यात आपण म्हणतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष, याच्यात धर्मनिरपेक्षतेची गोष्ट आली। धर्मनिरपेक्षता म्हणजे ज्यात प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला जगण्याचा, सन्मानाने जगण्याचा आणि त्याच्या धर्मात असलेल्या सगळ्या गोष्टींचं पालन करण्याचा पूर्ण अधिकार आहे। मग तो, जसं मी आधी म्हटलं, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, इसाई असो, कोणी असो, कोणीही कोणाच्या धर्मावर अतिक्रमण करणार नाही, हे आमच्या राजाची शिकवण। आणि आमच्या राजाने स्वराज्य निर्माण केलं नसतं तर आज या स्टेजवर जे हे 12 बलुतेदार बसलेले आहेत, 12 बलुतेदार हा शब्द वापरत आहे, 12 बलुतेदार म्हणजे विविध जाती धर्माचे लोक जे शिवरायांचे मावळे म्हणून लढले, हे आज जे 12 बलुतेदार इथे बसले ते बसू शकले नसते जर शिवाजी राज्य नसते तर मित्रांनो, मला आजच्या प्रसंगी इतकंच म्हणावं असं वाटते की शिवाजी राजांची शिकवण जयंत्या पुण्यतिथ्या करणं ठीक आहे, पण ही जयंती किंवा पुण्यतिथी कोणत्याही महापुरुषाची असो, ती जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करणे एक गोष्ट, आणि त्यातून आपण काहीतरी मार्मिक गोष्टी काढून त्याचा
ज्याचा निचोड आहे तो घेऊन त्यांची शिकवण आपल्या येणाऱ्या पिढीला दिली आणि त्या येणाऱ्या पिढीला त्याप्रमाणे पराक्रमी आणि समजदार असं नागरिक जर बनवू शकलो तर असे कार्यक्रम जे आहे ते कार्यक्रम सफल होतील, नाहीतर वेस्टेज होईल. शेवटी महाराजांना एक मुजरा करावा आणि म्हणून आपण शिवगर्जना करूया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्राण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय सदा.